तर दुसरीकडे लाडकी बहीण या योजनेवरून आता विरोधी पक्षांनी टीका करायला पुन्हा सुरुवात केलेली आहे। लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी 199 कोटींचा खर्च केल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर केलेला आहे। योजनेचे पैसे मोजक्या महिलांच्या खात्यावर जमा झालेत, मात्र याचे ढोल बडवण्यासाठी सरकार 199 कोटी 81 लाखांचा खर्च करत असल्याचा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केलेला आहे। नेमकं त्यांनी काय ट्विट केले आपण पाहूया। जेमतेम मोजक्या बहिणींना योजनेचा पहिला हप्ता मिळाला, परंतु ढोल पिटवण्यासाठी 199 कोटी 81 लाखांचं बिल राज्याच्या तिजोरीवर लावण्यात आलं। महायुती सरकारच्या घोषणांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आधीच 270 कोटींचा जीआर काढला। विशेष म्हणजे 15 ऑगस्ट हा सुट्टीचा दिवस असताना जीआर काढण्यात आला। कामकाजाच्या दिवशी सुद्धा मंत्रालयामध्ये जनतेची कामं होत नाहीत। दुसरीकडे मात्र महायुतीमध्ये सामील पक्षांच्या हिताचं सरकारी निर्णय घेण्यासाठी 15 ऑगस्ट सारखा दिवस सुद्धा सोडत नाही। दिल्लीत बसलेल्या सदारांना खुश ठेवण्यासाठी आधीच महाराष्ट्र गहाण ठेवलाय। तीनही पक्ष मिळून महाराष्ट्र विकायला पण कमी करणार नाहीत, असं ट्विट वडेट्टीवार यांनी केलंय।